पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये अत्यंत चुरशीच्या होत असलेल्या मतमोजणीमध्ये समाधान आवताडे यांनी 6व्या फेरी अखेर जवळपास 600 मतांचं लीड घेतलंय। जवळपास 5व्या फेरीपर्यंत भगीरथ भालके यांचं 3000 ते 3400 मतांचं लीड कव्हर करून समाधान आवताडे 600 मतांनी आघाडीवर त्या ठिकाणी पंढरपूर मधून आलेत। खरं तर पंढरपूर भागातून ही मतमोजणी सुरू आहे। ही मतमोजणी त्या ठिकाणी मंगळवेढा भागापर्यंत जाणार आहे, परंतु अगदी पंढरपूरमध्येच जिथं भालकेंना लीड अपेक्षित होतं त्या भागामध्येच त्या ठिकाणी भालकेंचं लीड मोरून आवताडे हे 600 मतांनी आघाडीवर असल्याचे चित्र बघायला मिळतंय। मी म्हणतोय तसं यंदाच्या निवडणुकीमध्ये परिचारक आणि आवताडे यांनी पोटनिवडणुकीप्रमाणे पुन्हा एकदा आघाडी केली होती। अनेक फॅक्टर या भागामध्ये महत्त्वाचे होते। मराठा आरक्षण अतिशय महत्त्वाचा फॅक्टर होता। भारतीय जनता पार्टीवर शेतकऱ्यांची नाराजी आहे अशा पद्धतीचं बोललं जात होतं। काँग्रेसने इतर लोकसभेला मोठ्या पद्धतीनं मताधिक्य घेतलं होतं। वनवे इथली निवडणूक मारली होती। जवळपास 45,000चं लीड हे ह्या भागातून काँग्रेसला मिळालं होतं। त्यामुळे कुठेतरी काँग्रेस इथली जागा जिंकेल, भगीरथ भालके हे विजयी होतील अशा पद्धतीची समीकरणं मांडली जात होती। काल अगदी भालके समर्थकांनी पंढरपूरमध्ये विजयाचे बॅनर देखील लावले होते, परंतु पंढरपूरमध्येच ही घासाघाशी सुरू आहे आणि 6व्या फेरी अखेर पंढरपूरमध्ये त्या ठिकाणी भगीरथ भालकेंचं सर्व लीड तोडून समाधान आवताडे हे 600 मतांनी त्या ठिकाणी आघाडीवर गेल्याचं चित्र बघायला मिळतंय। अर्थात हे मतदान किंवा ही मतमोजणी त्या ठिकाणी पंढरपूर भागामधून सुरू आहे। मंगळवेढ्याकडे अजून ती त्या ठिकाणी मतमोजणी सुरू झालेली नाही।